नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. प्रथम आपण इथे कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. त्यात थोडी मोहरी, थोडे जिरे घातलेले आहे आणि शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे तेलामध्ये छान होऊ द्यायचे, म्हणजे पोह्यामध्ये शेंगदाण्याची चव छान लागते. नंतर यात बटाटा घातला आणि लांब चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे आणि आपण हेही छान परतून घेणार आहोत. थोडे परतून झाले की त्यात बारीक चिरलेली मिरची घालू. यात बारीक चिरलेली मिरची घालणार आहोत आणि बटाटा शिजेपर्यंत आपण तेलामध्ये हे परतून घेऊ. बटाटा शिजलेला आहे. आता आपण यात थोडी हळद घालूया, चवीनुसार मीठ घालू आणि हेही परतून घेऊ. पोह्यामध्ये तिखट अजिबात घालायचे नाही, नाहीतर पोह्यांचा कलर लालसर दिसतो. नंतर आपण 2 पाण्याने धुतलेले पोहे आपण घालू आणि छान परतून घेऊ. हे पोहे कमी तेलामध्ये आणि झटपट बनतात. पोहे परतून झाले. आता आपण त्यात थोडा लिंबाचा रस आणि थोडी साखर घालूया आणि मिसळून घेऊ. पोहे आता छान मिसळून झालेले आहे. तर आपण इथे कुकरला झाकण लावून घेऊ आणि थोडी वाफ काढून घेणार आहोत. कुकरची शिटी काढून मी वाफ काढून घेतली आणि पोहे वाफेवर छान शिजलेले आहे आणि छान मऊ झालेले आहे. यात आपण नारळाचा कीस घालू, थोडी कोथिंबीर घालू इथे आपले पोहे तयार आहे. झटपट बनणारे कुकरमध्ये